प्रेक्षकांनो, आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच कमालीचा असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मुळात म्हणजे आत्तापर्यंत इकडे सुष्मिता आणि ही मंदाकिनी या दोघींनी स्वानंदीचा एवढा काही अपमान केला आहे ना, आत्तापर्यंत तिचा कोणीही एवढा अपमान केला नव्हता. हे सगळं घडलं आहे अंशुमनमुळे. सगळं अंशुमननेच घडवून आणलं आहे, कारण त्याला मात्र स्वानंदीचा बदला घ्यायचा आहे ना. आणि आता काय, त्याच्या हक्काचा माणूस आले, आपण काही करून घेऊ शकतो तिच्याकडून. आणि मुळात म्हणजे आपल्यापेक्षा जास्त तिने काही जर केलं ना, तर जास्त या स्वानंदीला त्रास होणार आहे. त्यामुळे अंशुमनने बरोबर ओळखलं आहे. आणि मग काय प्रेक्षकांनो, आता मात्र मुद्दाम अंशूने जेव्हा इकडे सुशला आता तो छोटा ड्रेस दिलेला असतो, त्यामुळे खूप मोठा स्टेजवरती राडा झाला आहे. आता मंदाकिनी काही शांत बसत नाही. सगळ्यांच्या समोर स्वानंदीचा सावत्र म्हणून उच्चार करते. तेव्हा मात्र समरला असं काही त्रास होतोय ना, प्रचंड रागही येतोय. खरंच म्हणजे स्वानंदी मॅडम यांची सावत्र मुलगी, कारण आत्तापर्यंत समरला तर असं कधी वाटलंही नव्हतं. कधी कधी मंदाकिनीचं वागणं खडकायचं, पण सावत्र मुलगी म्हणून असं वागत होत्या याचा सगळ्याचा आता अंदाज यायला लागतो. आणि खरंच त्याच्या मनातलं प्रेम मात्र उफाळून यायला लागतं. खरंच स्वानंदी मॅडमने किती सहन केलं असेल ना. आणि मुळात म्हणजे आपणही त्यांना कधी प्रेमाने जास्त बोललो नाही. खरंच त्यांना प्रेमाची खूप गरज आहे. त्याच्या मनात नको नको ते विचार यायला लागतात. पण इथे मंदाकिनी काही शांत बसत नाही. पण ते बघितलं जावई बापू, तुमच्या बायकोने इथे पूर्णपणे सावत्रपणा बाहेर काढला आहे. आत्तापर्यंतचे सगळे रंग दाखवून दिलेत. पण प्रेक्षकांनो, इथे मात्र सगळ्यांच्या समोर समर मात्र सुशवरती नाही तर स्वानंदीवरती विश्वास दाखवतो आणि म्हणत असतो, माझा न स्वानंदी मॅडमवरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काही जरी सांगितलं ना, तरी त्यावरती माझा विश्वास कधीही बसणार नाही. आणि स्वानंदी मॅडम, तुम्हाला कुठलाही पुरावा देण्याची अजिबात गरज नाही. स्वानंदीचे मात्र रडून रडून हाल झालेले असतात. पण प्रेक्षकांनो, आता समर इथे खूप मोठा एक चमत्कार घडवणार आहे. चक्क इकडे त्याच्या सगळा डाव लक्षात येणार आहे. कशा पद्धतीने हे सगळं अंशुमनने मुद्दाम केले स्वानंदी मॅडमना त्रास देण्यासाठी. त्यामुळे तो सगळ्यांच्या नकळत आता अंशुमनच्या रूममध्ये जाऊन चक्क त्याच्या आता पर्सनल स्पेसमध्ये म्हणजे त्याच्या कपाटामध्ये तो शोधतो. तर काय, तीच आता साडीची म्हणजेच पैठणीची पिशवी, शेला, दागिने सगळं असतात. आणि मग काय, चक्क जाऊन तो आता अंशुमनच्या कपाटातून बाहेर काढून ती पिशवी घेऊन येतो आणि सगळ्यांच्या समोर दाखवतो. काय अंशू, मग ही पिशवी, ही बॅग जी आहे ती तुमच्या कपाटात काय करत होती? आणि आता मात्र अंशुमनचे चांगलेच धागेदर आणलेत. आता प्रेक्षकांनो, पुढे नक्की काय होणार? कशा पद्धतीने ह्या अंशुमनला आता धडा शिकवणार आणि ते मात्र चक्क त्याचं सनसनीत अशा कानाखाली वाजवणार आणि ते बरोबर सुष्मिताचे आणि ह्या मंदाकिनीचे डोळे उघडणार. हे सगळं पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र ही आदिरा वगैरे सगळे आलेले असतात. त्यामुळे सगळ्यांना आनंदही झाला आहे. आता चक्क प्रेक्षकांनो, इथे अर्पिता आत्ताच तिला घराच्या बाहेर काढलं होतं, तरी मलिकाने इथे कारस्थानं करण्यासाठी परत तिला बोलावले. तिच्या सोबतीला कोणीतरी कट करण्यासाठी पाहिजेच ना. आणि चक्क आता ह्या सगळ्यांमध्ये इथे ही अर्पिताही सामील आहे. आता प्रेक्षकांनो, हे सगळं इथे मात्र घडवून आणलं आहे मल्लिका आणि अंशुमनने. कारण हे सगळं डोकं मात्र मल्लिकाचं असतं आणि करण्याचं काम हे अंशुमनचं असतं. आता अंशुमनने बरोबर सगळं केलं आहे. त्यातच सुश आता ज्या अवतारात आली ना, त्यामुळे सगळीकडे आता कुजबूज चालू होते. आणि सगळ्यांना वाटतंय, खरंच ही अशी कशी ब्रायडल आहे, खूपच विचित्र वाटते. हिचे संस्कार हे चांगले नाहीत वाटत. आणि मुळात म्हणजे राजवाडींना हे शोभतं आहे का? किती विचित्र आहे ना. आणि ह्या सगळ्या कुजबुजीने मात्र आता स्वानंदीचे बाबा, त्यांनाही प्रचंड राग येतो. त्यांनाही बघवत नाही काय चाललं हे. खरंच आयुष्यात काय काय बघायचं बाकी आणखीन. आणि मुळात म्हणजे सुष्मिता, अगं असे दिवस का दाखवतेस? पण सुष्मिता मात्र आता इथेच ओरडायला लागते. मुद्दाम केलं आहे सगळं ताईने. मला जो ड्रेस दिला आहे तो हिनेच दिलेला आहे आणि हिच्यामुळे सगळं झालं आहे. मला ना ते माहीतच होतं, ती नक्कीच काहीतरी गडबड करणार आहे. आता सगळं तिच्या मनासारखं झालं. मुद्दाम करते ना. एकतर तिला मी आवडत नाही. मुळात म्हणजे मी अंशुमनशी लग्न केलं आहे ना, हेच तिला आवडलं नाही, म्हणून ती एवढ्या खालच्या लेवलला जाणार आहे. आता इथे मात्र स्वानंदी रडून रडून सगळं सांगण्याचा प्रयत्न करते. पण सुश मात्र अजिबात ऐकत नाही. नाही स्वानंदी ताई, खरंच
तू खूप चुकीचं वागलीस माझ्याशी. अगं सगळ्यांच्या समोर माझं असं हसू करायचं होतं तुझं? सांग ना, मुद्दाम केलंयस ना सगळं? आता इथे मंदाकिनीसुद्धा पुढे येते. म्हणत असते, काय स्वानंदी, खरंच अगं सावत्रपणा असा बाहेर काढशील असं वाटलं नव्हतं गं. इतके दिवस मनात राग होता ना, मग तू असा बाहेर काढलास? अगं तेही तिचा हा एवढा खास दिवस असताना मला सांगायचंस. तुला आवडत नाही ना ती इथं आलेली, पण अगं आज तिचा खास दिवस होता, स्पेशल दिवस. मग तू असा खराब केलास? खरंच मला ना कधीही वाटलं नव्हतं तू असं वागशील. पण इथे स्वानंदी खूप रडवेल्या चेहऱ्याने, आई प्लीज प्लीज तू तरी असं बोलू नकोस. अगं खरंच मी तुला आता कसं कसं पटवून देऊ की मी खरंच सुशला नव्हतंही दिला ड्रेस. आणि मुळात म्हणजे माझ्याकडे असा ड्रेस येईनच कुठून? आणि मी कुठे जाऊ आणि कुठून आणणार आहे? तू मुळात सगळ्यांना विचार, मी कालपासून इथेच आहे, कुठेच गेले नाही. पण इथे मंदाकिनी आणि मल्लिका दोघी आता स्वानंदीवरती शब्दांचे वार करायला लागतात. अगं स्वानंदी, खरंच तुझी सावत्र बहीण आहे म्हणून अशी मुद्दाम वागलीस का? ऑर्डर केलास का ड्रेस? सांग ना, का वागलीस अशी? अगं एक वेळ तू आपल्या घराण्याची परंपरा रीत काय आहे ते तरी लक्षात घ्यायचंच ना. असं का वागलीस बाळा, सांग ना. इथे मात्र स्वानंदी तिच्याकडे रागाने पाहते. नसते, काकू तुम्ही जे बोलताय ना त्यातला एक शब्दही खरा नाही. मुळात म्हणजे सगळं मी केलंच नाही. राजवाडे बघा ना, सगळं सगळं काय होऊन बसलंय. आता येते मात्र आदिरा आणि रोहन या दोघांनाही धक्काच बसलाय. आदिराला तर पहिल्यांदाच माहीत होतं की नंदुताई ही रोहनची सावत्र बहीण आहे. ती तर शॉकमध्येच गेलेली असते. आणि अचानक इकडे मात्र रोहनकडे बघायला लागते. रोहनलाही समजत नाही काय चाललंय सगळं. आणि मुळात म्हणजे ताईला किती वेळा सावत्र सावत्र म्हणणार आहे. आता मात्र रोहन पुढे येतो आणि मंदाकिनीला गप्प बसायला सांगतो. आई तू आता गप्प बसायचंस, तोंडातून एक शब्दही काढायचा नाहीस. मुळात म्हणजे ताई सावत्र बहीण नाही, ती माझी सक्की बहीण आहे, सख्यापेक्षाही जास्त. आणि तू तिला बोलण्याचा अधिकारसुद्धा नाही. तुला वाटतंय ना तू तिची सावत्र आहेस, तर का बोलतेस तिला, सांग ना. आणि मुळात म्हणजे ती हे सगळं करू शकत नाही. नक्कीच हे दुसरं कोणाचं तरी कारस्थान असणार आहे. आता प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना समर मात्र अचानक तिथून गायब होतो. पण गायब होण्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. कारण तो मात्र या सगळ्यांच्या मुळाशी जायचं ठरवतो. आजींनाही खूप जास्त राग आलेला असतो. त्यांनाही ते स्वानंदीवरती विश्वास तर आहेच. मुळात म्हणजे नक्कीच अंशुमनने काहीतरी गडबड केली असेल असं त्यांना देखील वाटतंय. आणि ते समर आता थेट इकडे अंशुमनच्या रूममध्ये गेला आहे, बेडरूममध्ये. त्याला वाटतं हे चुकीचं आहे. पण आता सध्या चूक बरोबर हे सगळं पाहण्यामध्ये वेळ नाही घालवायचा. म्हणून थेट तो मात्र आता कपाट उघडतो. तर कपाटामध्ये मात्र अगदी एका साईडला कपड्यांच्या मागे ठेवलेली बॅग असते. त्यामध्ये पैठणी, शेला, दागिने सगळं ठेवलेलं आहे. आणि हे सगळं बघून इथे मात्र समरने आता डोक्यालाच हात लावला आहे. खरंच समरला समजत नाही अंशू आणखीन किती खालच्या लेवलला जाणार आहे, किती स्वतःची पायरी घसरणार आहे. एवढं घाणेरडं कोण वागतं, तेही आपल्या बायकोशीच. खरंच स्वानंदी मॅडम म्हणत होत्या ना त्या सगळं बरोबर आहे. आणि तशीच तो थेट आता बॅग घेऊन खाली जातोय. अंशूला मात्र धक्का बसतो. असतो, दादा अरे काय झालं? तू असं अचानक कुठे गेलतास? बघ नाही ते काय चाललंय. आज माझा एवढा खास दिवस आहे. तेव्हा मात्र आता सणसणीत असा समोर त्याच्या कानाखाली वाजवतो. अंशुमन मला नक्की सांग, हे कोणी केलं रे? आणि मुळात म्हणजे ही बॅग माझ्या हातात दिसते ना, ही बॅग मी तुझ्या कपाटातून घेऊन आलो आहे. मला माहीत आहे कोणाच्या अशा पर्सनल गोष्टीला हात लावायचा नसतो, कोणाच्या पर्सनल स्पेसमध्ये जायचं नसतं. पण तू माझ्यावरती ती वेळ आणलीस आज. आणि मुळात म्हणजे मला माहीतच होतं नक्कीच या सगळ्यामागे तुझं काहीतरी डोकं असणार आहे. आता प्रेक्षकांनो ज्यावेळेस समरने सगळं कारस्थान समोर आणले ना, तेव्हा मात्र इथे आता चक्क मंदाकिनी आणि सुश या दोघींचं खरंच अंशुमनच्या बाबतीतलं मत बदलेल का? आणि इकडे या सुष्मिताला तिची चूक समजेल का? हे सगळं पाहायला खूप इंटरेस्टिंग कमालीचं असणार आहे. प्रेक्षकांनो तुमच्या मते खरंच अंशुमनचा आणि मल्लिकाचा खऱ्या चेहऱ्या समोर आल्यावरती आता सुष्मिताने तिची चूक सुधारून चक्क माहेरी जायला हवं आहे आणि अंशुमनला चांगला धडाही शिकवायला हवा आहे. त्यामुळे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा.